नमस्कार, मी पालीचा कपडेवाला. आज आपण आलेलो आहोत नेनवली तसेच खडसांबले जवळ असणाऱ्या बौद्धकालीन लेणीमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहे पालीचा सस्ता एडिटर XR, तसेच माझे जवळचे मित्र गाईड म्हणून आलेले सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गावातून, दर्यागाव गावातून रमेश यांना सुधागड परिसरात असणाऱ्या घाटवाटा, लेणी व किल्ले यांचा अभ्यास असल्यामुळे ते एक उत्तम गाईड म्हणून काम पाहतात. आज आपण किल्ले सुधागडच्या पायथ्याशी असणाऱ्या दर्यागावमधून ट्रेकला सुरुवात केली. आपण पाहू शकता सुधागड किल्ल्याचे शेजारी जुळेभाऊ तेलबेला. काही मीटर पुढे गेल्यावर एक नदी लागते. पावसाळ्यात या नदीला खूप पाणी असते, तेव्हा तुम्ही नेनवलीहून खडसांबळे मार्केट ट्रेक करू शकता. हे ठिकाण मुंबईवरून 123 किलोमीटर तसेच पालीवरून 18 किलोमीटर आहे. पालीवरून तुम्ही नांदगाव मार्गे नागशेत रोडला प्रवास करत असताना डाव्या बाजूस नेनवली फाटा लागतो. तेथून पुढे खडसांबळेपर्यंत वाहने तुम्ही नेऊ शकता. लेणीकडे जाणारा रस्ता हा घनदाट अरण्याने वेढलेला आहे, त्यामुळे तुम्ही लोकल गाईड घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला लोकल गाईड हवा असल्यास 8668427791 या नंबरवर कॉल करू शकता. तुम्हाला जी ही समोर दरी दिसत आहे ती आहे नाल्याची वाट. पलीकडे केवनी पठार, घोटजिन, पुढे घनगड. जंगलाची माहिती घेत असताना रस्ता कधी संपेल याची वाट पाहत होतो. हे जे दगडावर दगड रचलेले त्याला म्हणतात केन. हे केन तुम्ही योग्य मार्गाने चाललेले आहात हे दिशा दर्शवतात. आता आपण लेणी जवळ पोहोचणार आहोत. पाहू शकता हीच ती खडसांबळे नेनवली लेणी. आपण सुधागड तालुक्यात राहत असाल आणि तुम्हाला जर या भव्य दिव्य अशा सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेल्या लेणीबद्दल माहीत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी पालीचा कपडेवाला. आपल्या या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये कोरलेल्या बौद्धकालीन लेणी. या लेणी समूहांना खडसांबळे तसेच नेनवली लेणी म्हणतात. हे आहे लेण्यांचे मुख्य चैत्यस्तूप. बाजूला 17 भिक्षूंची निवासस्थाने आहेत. या ॲडव्हेंचरचा कंटिन्यू अनुभव घ्यायचा असेल तर चला माझ्यासोबत. या लेण्या लाल बुरुम दगडामध्ये कोरलेल्या आहेत. लाल बुरुम दगड हा जास्त टिकाऊ नसल्यामुळे तुम्ही पाहू शकता लेण्यांचे किती नुकसान झालेले आहे. 37 लेण्यांचा हा समूह आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तरी सुद्धा पडझडीमुळे आपल्याला फक्त 15 ते 20च लेण्यांचे समूह दिसतात, ते पण पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत. आपल्या या तालुक्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही जर इथे गेला नसाल तर नक्कीच एकदा व्हिजिट करा. येथे जाताना नेनवली, खडसांबळे तसेच दर्यागाव मधून गाईड न्यायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.